न बोललेलं बरं. काय काय म्हणते तू असाच म्हणतो आणि बोलून बी जातो. ही रियालिटी आहे. म्हणजे मी परभणीत आल्याच्या नंतर मला वाटलं आपल्याला क्लास क्षेत्रात करिअर करायचं. 6 पोरावर 3 महिने बॅच घेतली. 6 पोरावर 3 महिने बॅच घेतली. लहानपणीच आई गेलेली आहे. कोरोना कालावधीत वडीलही गेले. पण मात्र मेन काय होतं, मी नोकरी सोडत असताना, क्लास घेत असताना, काम करत असताना मला म्हणणारा कोणी नव्हतं तू काय करायला. बाप कधीच बोलला नाही. आई लहानपणी गेलेली. आणि तुम्हाला एक गोष्ट कधी मी लक्षात घ्या, ज्या माणसाचा संघर्ष गाता असतो एखाद्याला एखादी रात्र सुखानं झोपायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की ते एक रात्र तुम्हाला संघर्षमय जागाव्या लागतील. म्हणून तेव्हा त्या खऱ्या रात्रीचं महत्व तुम्हाला कळेल. आज मी अख्ख्या महाराष्ट्राला हसवत असेल, अख्ख्या महाराष्ट्राला मी त्या युट्यूबलाही कोणाला बोलू देत नसेल. एकमेव मास्तर आहे आपण. तू काही कमेंट कर, मी तुला रिप्लायला भारी देतो. आता एका घड्याळ मला विचारलं सापाल किती पाय असतात, तर सापाल किती पाय असतात मी एका सेकंदात उत्तर दिलं की हा माईल जाऊन विचार. अरे कॉमन आहे ना प्रश्न. मी शिकवायलो काय, मी बोलायलो काय, तू विषय कोणता मांडतो, इथं माझे व्हायलेत ना आपले. हा पुन्हा मेन गोष्ट, आपण त्या 3 आळशी मित्रावर यायचं राहिलो.